मुलांना पाहणं की रक्ताचं जे कार्य आहे ते कोणत्या प्रकारचे होत आहे ते त्या रक्ताच्या कार्यामध्ये त्या बघा आपण पाहणार आहोत. इथे बघा दिलेलं आहे वायूचे परिवहन त्यांनी दिलेलं आहे. वायूचे परिवहनामध्ये काय आहे आपण बघा पाहत आहोत. फुफ्फुसामधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशीपर्यंत वाहून नेला जातो. हे इथपर्यंत आपल्याला क्लिअर आहे, मुलांना समजलं आहे, कळलं आहे की जो रक्त आहे ते काय करत आहे, की फुफ्फुस आहे ते काय, हार्ट काय करत आहे, की शरीराच्या सर्व रक्ताला रक्ताभिसरण कशा प्रकारे होईल, शरीराच्या सर्व भागापर्यंत रक्त कशा प्रकारे पोहोचलं जाईल या भागाकडे लक्ष असतं. तसंच त्यांनी ते सांगितले वायूचे परिवहन फुफ्फुसामधील ऑक्सिजन रक्ताद्वारे, जो फुफ्फुसामधील जो ऑक्सिजन आहे रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागापर्यंत किंवा पेशीपर्यंत वाहून नेला जातो. तसेच उतीकडून फुफ्फुसामध्ये जे उती आहे त्या उतीकडून फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईड आणण्याचे देखील ते काम करत असते. अशा प्रकारे वायूचे हे परिवहन होत आहे हे आपण पाठ बघत आहोत की कशा प्रकारे हे कार्य करत आहे. पोषण तत्वाचे वहन व पेशींना खाद्य पुरवणे, मग ते कोणत्या प्रकारचं आहे. जे पोषण तत्वाचे जे बघा पोषण तत्वाचे वहन अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले, मिधाले यासारखे पचन झालेली साधी पोषण तत्वे ही रक्तात घेतली जाऊन व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्याचे काम करते. आता त्यांनी ते सांगितलेलं आहे की बघा अशा प्रकारे अन्ननलिकेच्या भित्तिकेमुळे म्हणजे त्यांनी ते सांगितलं आहे जे अन्ननलिका आहे त्याच्या भित्तिकेमधून कोणकोणत्या गोष्टी टाकल्या जातात. ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले यासारखी पचन झालेली साधी पोषण तत्व त्यांनी दिली आहे. साधी पोषण तत्वे ही रक्तामध्ये काय ती घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्याचे काम करतात. अशा प्रकारे बघा त्यांनी पाहिले की पेशींना खाद्य कशा प्रकारे पुरवतं, पोषण तत्वाचे वहनाचे जे कार्य आहे ते इथे त्यांनी क्लिअर केलेले आहे. आता इथे झालं की शरीर रक्षण. आता शरीराचं रक्षण हे कशा प्रकारे केलं जात आहे ते बघा इथे पाहणार. रक्तात प्रतिपिंडाची निर्मिती होऊन ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात. बघा आता अशा प्रकारे त्यांनी सांगितले की रक्तात प्रतिपिंडाची जी निर्मिती होत राहते आणि त्यापासूनच काय केलं जाते की सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी जे कण आहेत त्यांच्यापासून शरीराचं रक्षण केलं जातं. म्हणजे शरीरामध्ये असलेले जे सूक्ष्म जीव विषाणूच्यापासून उपद्रवी जे कण यांच्यापासून जे शरीर आहे ते राखलं जातं, त्याच्यामध्ये त्यांचा शिरकाव होऊ दिला जात नाही आहे. अशा प्रकारे शरीराचं हे रक्षण इथे केलं जातं. आपण पुढचं पाहणार विकार व संप्रेरक परिवहन. विकार व संप्रेरक परिवहन ते कशा प्रकारे होत आहे. विकारे आणि संप्रेरक ज्या ठिकाणी रक्तस्रावातून तिथून ज्या ठिकाणी त्याची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जाते. आता विकार संप्रेरक याच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे. जे विकारी आणि संप्रेरक ज्या ठिकाणी स्त्राव होतात की ज्या ठिकाणी त्याचा जो मूळ स्तोत्र आहे तिथून निघले जातात, तिथून त्या ज्या ठिकाणी त्याची अभिक्रिया होते म्हणजे जिथे ती पोचले जातात की ज्याच्याबरोबर त्याची अभिक्रिया म्हणजे दोन घटक एकत्र येतात तिथे रक्ताद्वारे ही वाहून नेली जातात. त्यामुळे त्याही विकार व संप्रेरक परिवहन त्यास असे म्हटले जाते. आता आपण नेक्स्ट घटक मुलांना पाहणार आहोत. तापमान नियमन. जे तापमान जे आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते कशा प्रकारे म्हणतं. योग्य अशा वहिनी विस्फोरून आणि वहिनी संकोचून त्यामुळे शरीराचे जे तापमान आहे 37 डिग्री सेल्सिअस इतके कायम राखले जाते. बघा आता त्यांनी सांगितलं योग्य अशा वहिनी विस्फोरण म्हणजे आकुंचन आणि प्रसरण पाहून त्या संकोचून त्यामुळे शरीराचे जे तापमान आहे ते किती राहत आहे 37 डिग्री सेल्सिअस इतके कायम राखले जात आहे. जे फुफ्फुसाचं जे नियंत्रण आहे, जे आकुंचन प्रसरण पावत आहे, जे आपला हार्ट आहे ते देखील काय होत आहे, जे आकुंचन आणि प्रसरण पावत आहे त्यामुळे त्याचे शरीराचे जे तापमान आहे हे 37 डिग्री सेल्सिअस इतकं त्याचं तापमान हे राखलं जात आहे. हे देखील आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. बघा आता आपलं जे नेक्स्ट आहे शरीरातील जे सोडियम, पोटॅशियम यासारख्या क्षाराचा समतोल ठेवतात की जे आपल्या शरीरामध्ये आहे. काय काय आहे बघा इथे दिले आपल्या शरीरामध्ये काय जे सोडियम आहे, पोटॅशियम आहे यासारख्या क्षाराचा समतोल ठेवतात. समतोल म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये बॅलन्स ठेवला जातो की कोणतेही जो घटक आहे तो जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात असं का म्हणजे त्यांनी सांगितलं एक त्याचं काय ठेवलेलं आहे समतोल ठेवलेला आहे. सोडियमचा, पोटॅशियम यासारखा त्याचा समतोल ठेवला आहे. रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रोनेजेन नावाची जी प्रथिने करतात. बघा आता इथे अतिशय महत्त्वाचं जे कार्य करतात ते काय करत आहेत. इथे बघा रक्ताचं कार्य काय की रक्तस्राव झाला, जर एखादी दुखापत झाली, समजा आपण रस्त्याने चालताना ठेच लागली, आपण पडलो किंवा गुडघ्याला मार लागला तर त्या ठिकाणी रक्तस्राव झाल्यास तात्काळ गुठळी निर्माण होते. गुठळी निर्माण करून जखम बंद करणे व त्याचं जे कार्य आहे ते कार्य प्लेट बघा बंद करणे हे कार्य प्लेटलेट ज्या आपल्या शरीरातल्या ज्या प्लेटलेट्स असतात त्या प्लेटलेट व रक्तद्रवातील जो फायब्रिनोजेन नावाचे जो प्रथिने आहेत तो कार्य करत असतो. मग अशा प्रकारे
जो अधिक रक्तस्राव होतो तो बंद होण्यासाठी, रक्त गुठळी करण्यासाठी देखील रक्तद्रवातील फायब्रोसिन नावाचा जो घटक आहे तो कार्य करत असतो. तर अशा प्रकारे बघा त्यांनी इथे सांगितलं आहे की जो शरीरातील गोष्टींना नियंत्रित ठेवत असतो. आता मानवी रक्तगट म्हणजे ह्युमन ब्लड ग्रुप्स यांनी पाहिलेलं आहे. मानवी रक्तगट काय, जसं आपण म्हणतो की प्रत्येक जो मानव आहे, जो सजीव आहे, तर प्रत्येक मानवाचा जो रक्ताचा जो गट आहे तो वेगवेगळा आहे. मग ओ पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बरोबर आहे. आपला ए बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, सी पॉझिटिव्ह, अशा प्रकारे प्रत्येकाचा जो रक्तगट आहे तो कसा आहे, वेगळा आहे. ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, अशा प्रकारे बघा इथे दिलेला आहे. जो ओ रक्तगट आहे सगळ्यात उच्च प्रतीचा रक्तगट मानला जातो. जो ओ रक्तगट आहे तो प्रत्येक गटाच्या व्यक्तीला तो रक्त देऊ शकतो, परंतु तो कोणाचं रक्त घेऊ शकत नाही. फक्त ओ या गटाचंच रक्त तो आपल्या स्वतःला ग्रहण करू शकतो. बाकी जो ओ गट आहे तो प्रत्येकाला रक्त देण्याचं काम करत आहे, परंतु बाकी जे ए गट आहे, बी गट आहे किंवा ए बी गट आहे तो काय करू शकतो मुलांना, तो दुसऱ्याचं रक्त म्हणजे जे ए वाले आहे ते ए वाल्याचं रक्त घेऊ शकतो, ए बी पॉझिटिव्ह आहे तर ते ए बी वाल्याचं तो रक्त घेऊ शकतो. बघा आता त्यांनी दिलं आहे रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंड या दोन प्रथिनावर आधारित रक्ताचे ए बी आणि ओ असे 4 प्रमुख गट असून RH म्हणजे व्हीसस पॉझिटिव्ह असे रक्तगट पडले जातात. आता त्यांनी सांगितले हे रक्तगट का पडले जातात याच्याबद्दलची त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. बघा ते रक्तगट का पडले जात आहेत. बघा या रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंडे या दोन प्रथिनावर आधारित, या दोन प्रथिने कोणती आहेत बघा इथे दिले आहे. प्रतिजन आणि प्रतिपिंडे या दोन प्रथिनावर आधारित रक्ताचे ए बी आणि ए बी आणि ओ असे 4 गट पडले आहेत. बघा इथे दिलेले आहे ओ आहे, ए आहे, ए बी आहे आणि ओ आहे. बघा इथे दिलेले आहे ए बी आणि ओ असे 4 पडलेले आहेत. जसं आपण पाहिलेलं आहे बघा इथे ए आहे, बी आहे, त्याचप्रमाणे इथे ए बी आहे आणि ओ आहे. अशा प्रकारे हे किती गट झाले आहे, 4 गट झालेले आहेत. असे 4 प्रमुख गट असून RH म्हणजे व्हीसस पॉझिटिव्ह इथे देखील त्यांनी दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे इथे 4 गट ए बी आणि ओ. बघा अशा प्रकारे इथे 4 रक्ताचे गट पडलेले. मग याच्यामध्ये जो ओ गट आहे तो सर्वश्रेष्ठ गट आहे. ओ गट हा ए ला देऊ शकतो, ओ हा बी ला देऊ शकतो, ओ हा ए बी ला देऊ शकतो, परंतु तो प्रत्येकाला रक्त जरी दिलं तरी तो कोणाचंही यापैकी रक्त घेऊ शकत नाही. जो ओ वाल्याचा जो ओ गट आहे तो त्याचंच रक्त ग्रहण करू शकत आहे. ते समजले मुलांना. मग ए बी वाला ए बीचं घेणार, बी वाल्याचं बी घेणार. मग याच्यामध्ये देखील जे प्रकार आहेत बघा इथे दिले आहे. ए म्हणजे ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह आणि ओ प्लस आहे. तर बघा अशा प्रकारे हे 4 प्रमुख गट इथे आपल्याला पडलेले आहे. व RH निगेटिव्ह असे 2 प्रकारे मिळून 8 रक्तगट होतात. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितले की त्याचे जे उपगट आहेत म्हणजे RH म्हणजे निगेटिव्ह असे इथे किती प्रकार पडले, असे 2 प्रकार मिळून 8 रक्तगट होतात. म्हणजे इथे पॉझिटिव्हचे 4 आणि निगेटिव्ह म्हणजे किती मिळून झाले, 8 झाले आहे. मग ए मायनस, बी मायनस, ए बी मायनस आणि ओ मायनस अशा प्रकारे किती झाले, वरचे 4 आणि खालचे 4 असे मिळून किती झाले आहेत, 8 झाले आहेत. मग RH निगेटिव्ह असे 2 प्रकार मिळून अशा प्रकारे इथे किती झालेले रक्तगट, हे 8 रक्तगटाचा प्रकार इथे झालेला आहे. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं आहे ARH प्लस VE व ARH मायनस VE अशा प्रकारे त्यांनी बघा उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला इथे समजून सांगितलेलं आहे. त्याचे उदाहरण दिलेलं आहे की कशा प्रकारे हे गटाची मांडणी इथे त्यांनी केलेली आहे. रक्तगट हे अनुवंशिक असून ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या जनुकावर अवलंबून असतात. जे आपला रक्तगट आहे हा रक्तगट कशावर पूर्णपणे डिपेंड आहे, ऑब्व्हियसली आपले जे आई वडील आहेत त्यांच्यावर हा रक्तगट डिपेंड आहे. म्हणजे जर आई वडिलांचं जर रक्त जर ए बी असेल पॉझिटिव्ह किंवा ए असेल किंवा बी असेल तर त्याच्यापैकी जेनेटिक प्रमाणे ते रक्ताचा गट आपल्या शरीरामध्ये येणार आहे. उदाहरणार्थ जर ए गट आणि ए बी गट हा जर असेल तर त्यापैकी आपला जो होणारा जो मूल आहे त्याच्यामध्ये जो गट असणार आहे रक्ताचा तो ए बी असू शकतो. म्हणजेच माता पित्याकडूनच हे जेनेटिक प्रमाणे हे रक्ताच्या गटाची विभागणी त्याच्यामध्ये आपोआपच आली असते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं रक्तगट हा कसा आहे, अनुवंशिक आहे. म्हणजे तो कसा आहे, जेनेटिक आहे व तो आपल्या शरीरात माता व पित्याकडून म्हणजे आपल्या आई वडिलांकडून तो जनुकावर अवलंबून असतो. अशा प्रकारचे आपले जे जीन्स आहे त्या जीन्सवरती तो अवलंबून आहे. अशा प्रकारे जो रक्तगट आहे हा आपल्याला काय मिळालेला आहे, आपल्या आई वडिलांकडून पुढे आलेला आहे. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला की किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी तसेच ॲनिमिया, थॅलेसेमिया व कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्तपुरवठा केला जातो. आता एखादी जर मोठी शस्त्रक्रिया जर करायची असेल तर त्या शरीरावरची जी
ते मोठ्या प्रमाणात सर्जरी करायची असेल किंवा शस्त्रक्रिया जर करायची असेल तर रक्ताचा साठा हा अवेलेबल करून ठेवणं गरजेचं असतं, कारण त्या सर्जरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्त जाण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या व्यक्तीला रक्त भरण्याची देखील गरज असते. आणि मग अशा वेळेस रक्ताचा पुरवठा असणं हा फार गरजेचा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या शस्त्रक्रिया करायची असेल, एखादा अपघात झाला असेल, एखादा समजा ॲक्सिडेंट झाला असेल, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर रक्ताचा वहन झालेलं आहे किंवा त्या रक्त बाहेर पडलेलं आहे त्याच्या शरीरामधून, तर साहजिकच त्याच्या शरीरात रक्ताचा पुरवठा होणं गरजेचं आहे. कारण शरीरामध्ये जर रक्त असेल तर जी काही शस्त्रक्रिया केली जाते त्या शस्त्रक्रियेमध्ये त्या गोष्टीला एक ऊर्जा मिळण्याचं ते काम करतं. पण जर शरीरात रक्तच नसेल तर ती व्यक्तीला काय होणार आहे, जे काही क्रिया करत आहे ती गोष्ट आहे, क्रिया आहे ती मंदावणार आहे. आणि अशा प्रकारे शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला रक्त पुरवठ्याचं जे काम आहे त्याच्यासाठी देखील रक्ताचा पुरवठा असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला किंवा एखाद्या वेळेस अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला आहे, रक्त खूप प्रमाणात वाहून गेलं आहे किंवा शस्त्रक्रियेच्या वेळेस तसेच ॲनिमिया देण्यासाठी देखील, त्यानंतर थॅलेसिमिया कॅन्सरग्रस्त जे व्यक्ती आहेत, रुग्ण आहेत, त्यांना देखील बाहेरून रक्त पुरवठा केला जातो. बाहेरून म्हणजे काय मुलांना, की ज्याप्रमाणे आपण म्हणू शकतो की जर आपल्या शरीरात रक्ताचा पुरवठा नाही पण बाहेरून पुरवठा जातो, मग अशा ज्या बँका असतात त्या बँका आपल्याला रक्त देण्याचं काम करतात. मग त्याच्यामधून मग तिथे सर्व प्रकारचे रक्ताचा पुरवठा असतो. मग ओ पॉझिटिव्ह असणार, ए पॉझिटिव्ह असणार, बी पॉझिटिव्ह असणार, ए बी पॉझिटिव्ह असणार, अशा हर एक प्रकारचे जे ब्लड तिथे ग्रुप तिथे उपलब्ध असतात. आणि आपल्याला जे गोष्टी किंवा जे ब्लड ग्रुप हवे असेल त्या ग्रुपप्रमाणे आपल्याला रक्ताचा पुरवठा आपल्याला तिथे दिला जातो. जसं आपल्या बँका असतात, बँकामध्ये जसे आपल्याकडे पैसे ठेवले जातात बँकेमध्ये आणि आपल्याला हवं तेव्हा आपण ते काढू ठेवू शकतो, तसंच तिथे देखील एक मोठ्या प्रमाणे आपण त्याला ब्लड बँक असे बोलले जातो. आणि त्या हर एक त्याच्या ज्या शाखा असतात मग तिथे ते डॉक्टर्स तिथे सांगतात की अमक्या ठिकाणी तिथे तुम्हाला ब्लड बँक आहे, तिथे तुम्ही जा, तिथून तुम्ही रक्त घेऊन या, जेणेकरून तुमच्या रुग्णांना त्याची आवश्यकता आहे. मग अशा प्रकारे बघा त्यांनी सांगितलं की जे एखादी व्यक्ती जर अपघात झाली असेल, एखादी शस्त्रक्रिया चालू असेल किंवा त्याला ॲनिमिया द्यायचं असेल, थॅलेसेमिया व कॅन्सरग्रस्त असेल तर अशा व्यक्तींना बाहेरून रक्ताचा पुरवठा अशा प्रकारे बघा इथे दिला जातो. हा रक्ताचा पुरवठा बाहेरून आहे. बघा इथे कसं चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे रक्ताचा पुरवठा दिला जात आहे. बघा शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी व त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते, यालाच काय म्हणत आहे, रक्तपराधान असे म्हणत आहे. आता रक्तपराधानचा अर्थ काय त्यांनी सांगितले की शरीरातील रक्ताची कमतरता ही भरून काढण्यासाठी, की शरीरामध्ये जे रक्त आहे त्याची कमतरता भरण्यासाठी व त्या बाहेरील व्यक्तीचे रक्त दिले जाते, की जे शरीरामध्ये रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी व त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला बाहेरून रक्त दिलं जातं त्यालाच काय म्हणणार आहोत, रक्तपरिधान म्हणणार आहोत. म्हणजे हे जी एक व्याख्या आहे अतिशय सोपी व्याख्या आहे. अशा प्रकारे बघा जो पॅम्पलेट तिथे दिलेला असतो तिथे नाव दिलेलं असतं त्याप्रमाणे ते रक्त दिलं जातं. ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातं ती व्यक्ती म्हणजेच रक्तग्राही आहे. आता त्यांनी सांगितले की ज्या व्यक्तीला ते रक्त दिलं जात आहे म्हणजे ती व्यक्ती कशी आहे, रक्तग्राही आहे. ज्या व्यक्तीला रक्त दिलं गेलेलं आहे मग ती व्यक्ती कशी झाली आहे, रक्तग्राही झाली. बघा अशा प्रकारे हे रक्त काय केलं आहे ते डोनेट केलं आहे. मग रक्तग्राही ही व्यक्ती इथे दिली आहे. बघा ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे ओ गटाचे जे रक्त आहे ते सर्व गटांना देते, म्हणजेच कुणाला ए वाल्यांना, बी वाल्यांना, ए बी वाल्यांना, ह्या सर्व गटांना ओ जे गटाचे जे रक्त आहे ते त्यांना देता येते. म्हणून ओ रक्त गटाला सर्व योग्य दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. म्हणजे तो कसा आहे, युनिव्हर्सल डोनर आहे, म्हणजे सर्व गटाला तो रक्त देऊ शकतो, परंतु तो कोणाचंही रक्त घेऊ शकत नाही. फक्त जे ओ वाले आहेत त्यांचं तो रक्त ग्रहण करू शकतो. अशा प्रकारे ओ गटाचे जे रक्त आहे इतर सर्व गटांना तो देण्याचं काम करतो. म्हणून ओ रक्त गट हा सर्व योग्य दाता आहे आणि तो युनिव्हर्सल डोनर आहे हे देखील आपण इथे पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे त्यांनी मांडणी केलेली आहे. जे ओ गट आहे तो ए वाल्यांना देत आहे, बी वाल्यांना देत आहे, त्याचप्रमाणे ए बी वाल्यांना पण देत आहे. म्हणजे ओ कसा आहे, युनिव्हर्सल डोनर आहे, अगदी तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे बघा त्याची मांडणी आहे. हा सर्व योग्य दाता आहे तिथे दिलेला आहे. तो कोण आहे, सर्व योग्य दाता म्हणजे तो युनिव्हर्सल डोनर आहे. अशा प्रकारे तो सगळ्यांना रक्त देण्याचं जे काम आहे तो तिथे करत आहे. बघा आता आपण इथे पाहू शकतोय कशा प्रकारे तो ओ आहे तो प्रत्येकाला रक्त देत आहे. बघा ए गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते, परंतु ए बी रक्त गट म्हणजे जो सर्वग्राही आहे तो युनिव्हर्सल रिसिपियंट असं त्याला आपण म्हणत आहोत. आता जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हणतात आणि सुमारे 300 ml रक्त घेतले जाते. मग किती रक्त घेतले जाते, प्रत्येक
जे रक्त घेण्याची जी प्रोसिजर आहे ते किती आहे मुलांना, की ते पण देखील योग्य प्रमाणामध्येच घेतले जाते, जेणेकरून 300 ml इथे दिलेले आहे. किती दिलेले आहे? 300 ml. इथे बघा चित्र तुम्हाला दाखवत आहे किती आहे, 300 ml रक्त घेतले जाते. जी व्यक्ती रक्त देते मग त्या व्यक्तीकडून किती रक्त घेतलं जातं, मग 300 ml प्रमाणे. जसं आपलं पाव किलो आहे की 250 मिलीलिटर आहे, तसं इथे जसं किती आहे 300 ml आहे. 350 ml एवढंच रक्त इथे घेतलं की आपण एका मानवी शरीरातून आपण 300 ml रक्ताच एवढं काढून घेऊ शकतो, जेणेकरून त्या व्यक्तीला देखील पुढे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारची कमतरता त्याच्या शरीरामध्ये असता कामा नये, कोणती इजा त्याला होता कामा नये. अशा प्रकारे त्याच्यातून देखील जे रक्त घेतलं जातं ती व्यक्ती रक्त देते, तिला रक्तदाता म्हणतात. जी व्यक्ती रक्त देते आपण त्याला व्यक्तीला काय म्हणतो, रक्तदाता. दाता म्हणजेच काय, रक्षण करणारा. आणि रक्तदाता म्हणजे काय केलं त्यांनी, रक्ताचं त्याने जो व्यक्ती देतोय त्याला रक्तदाता असे म्हटले जाते. आणि त्याच्या बॉडीमधून त्याच्या शरीरामधून 300 ml एवढ्या प्रकारे असे रक्त या व्यक्तीला दिले जात आहे. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे रक्तदाता आहे. बघा हा आहे तो रक्तदाता आहे आणि हा रुग्ण आहे. अशा प्रकारे 300 ml हे रक्त एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर केलं जातं. रक्त प्रदानासाठी, रक्ताचा पुरवठा करण्यासाठी रक्तपेढ्या असतात. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की जे ब्लड बँक असते म्हणजे त्याला आपण रक्तपेढ्या असे म्हणतो. रक्त प्रदानासाठी म्हणजे रक्त देण्यासाठी, रक्ताचा पुरवठा करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, रक्तपेढ्या असतात. मग अशा प्रकारे ब्लड डोनेट केलेले असतात. मग इथे O+ आहे म्हणजे O पॉझिटिव्ह, इथे A+ आहे म्हणजे A पॉझिटिव्ह आहे, AB म्हणजे AB पॉझिटिव्ह आहे, B म्हणजे B पॉझिटिव्ह आहे. तशा प्रकारे तिथे रक्ताच्या जे काय केले जातात तिथे पिशव्या ठेवलेल्या असतात आणि ज्याची जे गटाची गरज आहे त्या गट तिथे आपल्याला दिलं जातं. आता हे रक्त कोण देऊ शकतो, मग त्यांनी ते स्पष्ट केलं जे 18 वर्ष ज्यांची झाले आहेत, 18 वर्ष किंवा त्यावरील जी व्यक्ती आहे ती रक्त डोनेट करू शकते, दान करू शकते. जिथे 18 वर्षावरील निरोगी व्यक्तीच्या शरीरात विशिष्ट पद्धतीने रक्त काढून घेऊन ते गरजूंना पुरवले जाते. बघा त्यांनी सांगितलंय, त्यांनी काय सांगितलंय की जिथे 18 वर्ष आहेत किंवा 18 वर्षापेक्षा जास्त आहेत, की जे कसे आहेत, निरोगी आहेत, जे रोगी आहेत त्यांच्याकडून रक्त घेतलं जात नाही, की ज्यांच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहे, ज्यांच्या शरीरामध्ये काही पहिल्यापासून विकार आहे, ज्यांना काही आजार आहे, तर अशा सर्व व्यक्तीकडून रक्त घेतलं जात नाही. जी व्यक्ती आरोग्याने फिट आहे, निरोगी आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाहीये, कोणत्याही प्रकारचा आजार नाहीये, त्याच व्यक्तीकडून हे रक्त डोनेट केलं जातं किंवा घेतलं जातं. आणि तेही 300 ml इतकंच ते रक्त घेतलं जातं. आणि ते घेऊन जे गरजू आहे, ज्यांना गरज आहे त्या गरजू व्यक्तींना हे रक्त पुरवण्याचं काम केलं जातं. तर अशा प्रकारे गरजू व्यक्तींना हे पुरवलं जातं. बघा अशा प्रकारे बघा इथे दिले ब्लड डोनेशन म्हणजे हे ब्लड डोनेशनचे जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी किंवा एक खास शिबिर म्हणून देखील हा आयोजित केला जातो. आणि त्या दिवशी स्वेच्छेने हे रक्तदान केलं जातं की जेणेकरून आपल्या रक्ताचा उपयोग किंवा इतर गरजू व्यक्तींना व्हावा. आणि म्हणून हे बोलू शकतो की जे ब्लड डोनेट म्हणजेच हे फ्रीमध्ये केलं जातं, त्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क तिथे आकारलं जात नाही. आपण आपल्या स्वेच्छेने ते रक्तदान करत आहोत आणि म्हणून तिथे कोणत्याही प्रकारची फीस नसते. आणि आपण हे ज्यांना गरज आहे त्या गरजू व्यक्तींसाठी एक प्रकारे आपण त्यांना हे देण्याचं काम करतो, एक चांगलं काम आपण तिथे करत असतो. तर अशा प्रकारे जिथे 18 वर्ष निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने म्हणजे खास जी सिस्टम आहे, पद्धत आहे, त्या पद्धतीने तिथे रक्त काढून घेतलं जातं. व जमा झालेलं रक्त लगेच वापरायचे नसलं ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत ठेवलं जातं. आता असं होत नाही की तुमच्याकडून रक्त घेतले आणि आता लगेच ते दुसरीकडे डोनेट केलं, तर त्याचीच देखील एक काहीतरी प्रोसिजर आहे, ती प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेसाठी जमा झालेले जे रक्त आहे ते लगेच पाठवलं जात नाही किंवा ते दिलं जात नाही. ते रेफ्रिजरेटरमध्ये जे फ्रीजमध्ये ठेवलं जातं. बघा इथे तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवलं, रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत ठेवलं जातं. काही दिवस म्हणजे तासापर्यंत पण नाही, काही दिवस म्हणजे त्याला 8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील किंवा 1 आठवडा किंवा एक हप्ता किंवा 1 महिना. त्याचे जे दिवस आहेत त्या दिवसापर्यंत ते ठेवल्यानंतर त्याचा हा वापर करण्यात येत आहे आणि ब्लड डोनेट करता येते किंवा ज्या व्यक्तीला गरजू व्यक्ती आहे त्या गरजू व्यक्तींना ते त्यापर्यंत ते दिलं जातं. आणि म्हणून जमा झालेले जे रक्त आहे ते लगेच वापरायचं नसल्याने ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं जातं. आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची क्रिया ही सतत चालू असते. आता आपल्या शरीरातील रक्त कमी झालंय म्हणून लगेच आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता झाली असं नाही होत, की ते पुन्हा नवीन रक्त यायला सुरुवात होत असते. म्हणून आपण शिकलोय ना की रक्ताभिसरण होत राहतं. आपल्या शरीरामध्ये हे रक्त हे पसरलं जाते हृदयापासून ते पुन्हा ते शरीरात आणि शरीराच्या अवयवाकडून पुन्हा ते हृदयाकडे अशा प्रकारे त्याची अभिसरण क्रिया जी होत राहते. आणि आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची ही क्रिया ही सतत चालू. मग आपण पुन्हा काही थोडी खाल्लं तर आपल्या अन्नाच्या द्वारे आपल्या पुन्हा शरीराची नवीन रक्त हे तयार
होत असतं. आता इथपर्यंत जो आपला पाठ आहे, मुलांना जो क्लिअर झाला आहे की रक्त म्हणजे काय, रक्ताचे प्रकार किती प्रकारे पडले, तर रक्त कोणत्या गोष्टीपासून बनलं आहे, रक्ताचे कार्य कोणते आहे, मग रक्ताचे गट कशा प्रकारे पडले आहेत, ते कोणते कोणते आहेत, मग त्याचे काय कार्य आहे, ते कुठे मिळतात, त्याचा उपयोग काय आहे, हे सर्व गोष्टी आपण या पाठातून या घटकामधून जाणून घेतलेल्या आहेत. आता आपण मुलांना जर रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर आहे तो कोणता आहे, म्हणजे ब्लड प्रेशर म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये देखील 2 प्रकार पडतात. एक हाय बीपी आणि एक म्हणजे लो बीपी आहे. त्याच्यामध्ये देखील 2 प्रकार पडले जातात. बघा आता आपण ते पाहणार आहोत. बघा इथे हृदय आकुंचन आहे, हृदय प्रसरण आहे. बघा हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. ते हृदयाचे जे आकुंचन होते, त्या आकुंचन आणि प्रसरणामुळे धमन्याचं जे रक्त आहे सारखं हे काय होत आहे, प्रवाहित होत आहे, म्हणजे ते वाहून नेण्याचं हे काम करत आहे. अशा प्रकारे बघा हे वाहण्याचं काम करत आहे. आकुंचनामुळे धमन्याच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो व त्यास रक्तदाब असे म्हणतात. तर आकुंचनामुळे म्हणजे काय होतं की जेव्हा आपलं जे हार्ट आहे, जे हृदय आहे, ते आकुंचन पावतो, म्हणजे जसा फुगा आपला सोडल्यावर ते प्रसरण होतं आणि पुन्हा त्या फुगा सोडल्यावर आपण भरला की आपण ते काय होत आहे, प्रसरण पावतो. परंतु त्या फुग्याची हवा आपण काढून घेतली तर तो कसा होतो, पुन्हा बारीक होतो, म्हणजेच तो काय आकुंचन होत आहे. आकुंचनामुळे धमन्याच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो आणि आकुंचनामुळे ज्या हृदयाच्या ज्या भिंती आहेत, धमन्याच्या ज्या भिंतीवर काय होत आहे, रक्ताचा दाब पडतो व त्यास रक्तदाब असे म्हणतात. म्हणजे त्यांनी रक्तदाबाची व्याख्या इथे क्लिअर केली आहे की जेव्हा धमन्या आकुंचन होतात तेव्हा त्याच्यावर हृदयावर दाब पडतो आणि मग त्याला काय म्हणणार आहोत, म्हणून रक्तदाब. मग हृदयाच्या आकुंचनामुळे जो दाब नोंदवला जातो त्यास सिस्टोलिक दाब असे म्हणतात व पसरण्याच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास डायस्टोलिक दाब असे म्हणतात. म्हणजे याचे देखील 2 प्रकार आहे. आकुंचनामुळे जो दाब पडतो त्याला काय म्हटले जाते, बघा दर्शवले जाते, त्याला सिस्टोलिक दाब असे म्हणतात. परंतु प्रसरणाच्या वेळेस नोंदवल्या जाणारे जे दाब आहे त्याला डायस्टोलिक असे दाब असे म्हटले जातं. म्हणजे याच्यामध्ये देखील 2 प्रकार आहे, हृदय आकुंचन आहे आणि हृदय प्रसरण आहे. अशा या 2 प्रकारचे जे दाब आहेत त्याच्या दाबाच्या 2 प्रकार आहेत, त्याच्या ज्या नोंदी आहेत त्या देखील वेगळ्या आहेत. जे आकुंचनाचे आहे ते सिस्टोलिक आहे आणि जे प्रसरणाचे आहे ते डायस्टोलिक अशा प्रकारच्या त्या दोन्ही प्रकारच्या दाबी आढळतात. बघा शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचण्यासाठी निरोगी माणसाचा रक्तदाब हा सुमारे 120 ते 180 मिलीमीटर ते 141 ते 189 मिलीमीटर असणे आवश्यक आहे. आता जर शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचायचं असेल, म्हणजे आपल्या शरीरातील रक्त पुरवठा हा सुरळीत जर चालायचा असेल तर आपला ब्लड प्रेशर हा किती असला पाहिजे, सुमारे 120 ते 80 मिलीमीटर. तर ते 139 ते 89 मिलीमीटर इतका तो असणं हा गरजेचा आहे. म्हणजे आपलं जे बघा इथे मीटर दिलं 120 ते 80 70. तर अशा प्रकारे हे जे ब्लड प्रेशरचं जे काम आहे त्यांनी ते सांगितलंय की जो निरोगी रक्त आहे आणि निरोगी माणसापर्यंत रक्ताचा जो पुरवठा करायचा असतो त्याचं किती असलं पाहिजे, जो प्रेशर 120 ते 80 पर्यंत असणं गरजेचं आहे. पण रक्तदाब होण्यासाठी सिग्मोमॅनोमीटर नावाचं जे यंत्र आहे ते वापरलं जातं. बघा अशा प्रकारचं यंत्र तुम्ही नक्की दवाखान्यामध्ये पाहिलं असेल, हॉस्पिटलमध्ये पाहिलं असेल की जे ब्लड प्रेशर किती हाय आहे, किती लो आहे हे पाहण्यासाठी देखील आपल्याला त्याची गरज होत आहे की आपण जे बघताय त्याला पाहत आहोत. मग रक्तदाब मोजण्यासाठी म्हणजे ब्लड प्रेशर किती आहे बघण्यासाठी मोजण्यासाठी स्पॅग्मोमॅनोमीटर असे नावाचे जे यंत्र आहे ते तायले जाते की त्याला लावून आपल्या जी पट्टी आहे ती आपल्या हाताला गुंडाळून याच्या मागे ते काय केले जातात, प्रेस केली जाते आणि जसं प्रेस करतो तसं ते वरती जातं आणि जितकं आपल्या शरीराचे जे तापमान आहे तिथपर्यंत ते नियंत्रित करतं. जास्त जोरात दाबल्यामुळे देखील आपल्या शरीराला त्रास होतो, परंतु ते कमी दाबलं तर ते पट्टी खाली येते. मग ते नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. जर आपण त्याला प्रेस केलं इकडून तर ते इथे जी पट्टी आहे ती वरती जाते. हा ब्लॅक कलरचा जो पारा आहे तो काय केला जातो, वरती जात असतो. तर अशा प्रकारे जे रक्तदाब होण्याचं जे यंत्र आहे त्याला स्पॅग्मोमॅनोमीटर असे नावाचे जे यंत्र आहे त्या आपल्या यंत्राचं त्यांनी इथे नाव दिलेलं आहे. या यंत्राच्या माध्यमातून आपण बीपी आपला किती हाय आहे, किती लो आहे हे पाहण्याचं देखील काम इथे केलं जात आहे. बघा तर अशा प्रकारे हे यंत्र आपण पाहिलं आहे. आता आपण म्हणा की उच्च रक्तदाब, जसं मी सांगितलं प्रकार 2 आहे उच्च रक्तदाब. मग माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजेच उच्च रक्तदाब आहे. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये असलेला जो ब्लड प्रेशर जितका असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त असतं तर आपण त्याला काय बोलणार, हाय ब्लड प्रेशर असे बोलणार. मग आपण जर की नाही तर मला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, म्हणजे एखादा अचानक स्ट्रेस आला, एखादी गोष्ट आपल्याला एखादी गोष्ट अचानक समोर आली, अचानक संकट आलं तर आपल्याला लगेच बीपी हाय होतो. म्हणजे ती गोष्ट आपण डायजेस्ट करू शकत नाही, ती गोष्ट आपण सहन करू शकतो. मग त्यावेळेस आपल्याला काय होतं,
हाय बीपी होतो. म्हणून त्यांनी जी व्याख्या दिली आहे, माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाब म्हणजे आपला जो मिनिमम जो रक्तदाब असला पाहिजे त्या रक्तदाबापेक्षा जास्त दाब झाला, आपल्या शरीरात जास्त ब्लड प्रेशर होतो. रक्तावर प्रेशर येणे म्हणजेच काय आहे, ब्लड प्रेशर. मग त्याचे दोन प्रकार सांगितले मी, एक हाय बीपी एक लो बीपी. मग आपल्या रक्तावर प्रेशर होत आहे म्हणजे आपल्या शरीराच्या मध्ये जे साधारण जो रक्तदाब आहे त्याच्यापेक्षा ते जास्त रक्तदाब होत आहे, तर त्याला काय म्हणत आहोत, उच्च रक्तदाब असे म्हणणार आहोत. बघा आता काय त्याला म्हणणार, उच्च म्हणजेच काय, हाय ब्लड प्रेशर असे आपण त्याला म्हणणार आहोत. आपण त्याचे दोन प्रकार पाहिलेले आहेत, एक हाय ब्लड प्रेशर आहे आणि एक लो बीपी आहे. अशा प्रकारे त्यांनी बघा इथे दिलेले आहे. उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते. उच्च रक्तदाब म्हणजे काय आहे की उच्च रक्तदाब म्हणजे त्यावरील हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम आहे, जास्त काम करावे लागते व त्यात दोन्ही सिस्टोलिक व डायस्टोलिक दाब वाढलेला असतो. त्याच्यामध्ये दोन प्रकारचा हा दाब वाढलेला असतो, सिस्टोलिक व डायस्टोलिक दाब वाढलेला आहे. आपण आपल्या हृदयाला हा गरजेपेक्षा जास्त ताण देतो, गरजेपेक्षा जास्त काम देतो आणि त्याच्यामुळे हा उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून आपण आपल्या हृदयाला हे जास्त वर्क देता कामा नये किंवा जास्त वर्कलोड देता कामा नये. आणि म्हणून त्यांनी सांगितले गरजेपेक्षा जास्त काम. बघा इथे दिलेले आहे, डॉक्टर्स नेहमी सांगतात की आपल्या हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम देऊ नये, जास्त स्ट्रेस घेऊ नये, जास्त ताण घेऊ नये, की जेणेकरून आपल्याला ब्लड प्रेशर म्हणा किंवा हाय लो प्रेशर म्हणा हे होता कामा नये. आणि मग त्याच्या मदतीला जास्त काम करायला लागतं व त्यात दोन्हीही हे दाब वाढलेले असतात. कोणते दाब आले, सिस्टोलिक व डायस्टोलिक, हे दोन्ही प्रकारचे हे दाब त्याच्यामध्ये वाढलेले असतात. तर अशा प्रकारे बघायचे जेव्हा उच्च दाब आहे तो कोणत्या प्रकारचा आहे हे देखील इथे क्लिअर झालेलं आहे. जो उच्च रक्तदाब आहे तो कशा प्रकारे वाढतो, ते रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम मिळालेलं आहे, जास्त प्रेशर आहे, जास्त वर्कलोड आहे आणि त्याच्यामुळे हा दाब वाढल्यामुळे हा हाय बीपीचा प्रॉब्लेम सुरू होत आहे. समजते मुलांनो? तर अशा प्रकारचं मुलांना इथे आपण पाहिलं की उच्च रक्तदाब म्हणजे काय, पण लो बीपी आहे तर तो देखील आपल्या हृदयाला जे ताण आहे तो फार म्हणजे आपण म्हणू की बीपी लो होणे म्हणजे शुगर कमी होणे, की आपल्या शरीरातील जी साखर आहे ती कमी होत राहील. आपल्या बीपी लोचा देखील जो त्रास आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीरातील जे रक्तदाब आहे तो कमी झाला आहे, त्याच्यामुळे देखील आपल्याला काय होत आहे, बीपी लोचा त्रास होत आहे, म्हणजे आपल्या शरीरातील जे ब्लड प्रेशर आहे ते कमी होत आहे. अशा प्रकारे हे दोन प्रकार आपल्याला याच्यामध्ये आढळलेले आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण जे आपले जे घटक आहे की मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था व त्याचे जे अन्य घटक आहेत ते कसे कसे कार्य करतात या सर्व घटकांचा आपण याच्या पाठाच्या माध्यमातून अभ्यास केला आहे. आता आपण बघा संदर्भाच्या माध्यमातून किंवा सारांश माध्यमातून पाहणार आहोत की या पाठात आपण रक्त व मानवी रक्तगटाला अभ्यास करून आपल्या शरीरात रक्तविसरण कशा पद्धतीने होते हे पाहिलं आहे, की कशा प्रकारे जे रक्त आहे ते कसे सर्व शरीराच्या रक्तभर पसरलेलं आहे किंवा पूर्ण शरीरामध्ये कोणत्या अवयवामध्ये पसरले जाते हे आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहिलं आहे. त्याचप्रमाणे श्वसन क्रिया कशी होते, जी श्वसन जी क्रिया आहे ती कशा प्रकारे होते, त्यात कोणत्या इंद्रियांचा समावेश होतो व हे आपण देखील शिकलो आहे. की याच्यामध्ये देखील आपण मेन जे घटक आहेत ते कसे पाहिलेले आहेत, की जे श्वसन प्रक्रिया आहे मग त्याच्यामध्ये देखील जे 5 प्रकार आहेत मग त्या 5 प्रकारामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की पहिलं नाक आहे, मग घसा आहे, मग त्याच्यामध्ये श्वसननलिका जो अन्ननलिका आहे, त्याच्यामध्ये फुफ्फुसे आहे आणि श्वसनपटल आहे. म्हणजे 5 प्रकार असतात. मग त्याचे कार्य कोणकोणते आहेत हे देखील आपण श्वसन क्रियेच्या माध्यमातून पाहिले, त्याचे कोणकोणते इंद्रियाचा समावेश मी सांगितलं आहे हे आपण देखील शिकलो आहे. त्याच म्हणजे रक्ताभिसरण क्रिया आहे ती देखील कशा प्रकारे होते, जे शरीराच्या हर एक भागाकडून जे हृदय आहे, जे आपलं फुफ्फुसाच्या ज्या आतल्या भागात जे आपल्या जे बरगड आहे त्या बरगडाच्या आतल्या बाजूचे हृदय आहे ते डाव्या बाजूला थोडं कललेलं आहे आणि ते हृदयामार्फत कशा प्रकारे जे रोहिणी आणि नीला आहे याच्या मार्फत हे कार्य केलं जाते. जे रोहिणी आहेत ते हृदयापासून ते शरीराच्या सर्व अवयवाकडे जे रक्तपुरवठा केला जातो आणि शरीराच्या सर्व अवयवाकडून पुन्हा हृदयाकडे जे रक्त आणण्याचं जे काम आहे ते नीला करते. अशा प्रकारे आपण रक्त हे कशा प्रकारे सर्व शरीरावर कार्य करते, रक्ताचे जे प्रकार आहेत ते देखील पाहिले. ए गट, बी गट, ए बी गट आणि ओ गट. जो ओ गट आहे सर्वश्रेष्ठ, तो युनिव्हर्सल डाटा आहे, तो युनिव्हर्सल आहे, तो सर्व दाता आहे आणि त्याच्यामुळे तो काय आहे की सर्व गटांना तो रक्त देऊ शकतो परंतु कोणाचे रक्त घेऊ शकत नाही. आणि मग त्याचा पुरवठा कुठे केला जातो, कशा प्रकारे ब्लड बँक असतात त्याचे आपण गरजू व्यक्तींना देऊ शकतो. रक्त शरीरातून किती मात्रात काढलं जातं तर 250 मिली काढलं जातं. जे निरोगी व्यक्ती आहेत त्यांच्याकडूनच हे रक्ताचा पुरवठा घेतला जातो. तर अशा सर्व संबंधाची आपण माहिती घेतली आहे. मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था, इंद्रिय संस्थामध्ये हर एक जे घटक आहेत मग ते कोणते आहेत, पचन संस्था आहे, अन्न घटक आहे, त्याचप्रमाणे जे आपण पाहिलं आहे
अस्थि संस्था आहे, मानवी ज्या संस्था आहेत, ज्या पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, या सर्व घटकांचा देखील आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे आणि हर एक जे घटक आहेत, जे टॉपिक आहेत, हे देखील आपण इथे क्लिअर केलेले आहेत. तर अशा प्रकारे बोलवतो हा जो घटक आहे आपण पूर्ण ते संपवलेला आहे. आता या घटकाच्या माध्यमातून असणारे जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा आता आपण प्रयत्न करूया.